उद्धव ठाकरे यांनी काल खासदारांची एक बैठक बोलावली होती आणि याच बैठकीमध्ये उद्धव सेनेच्या खासदारांनी हजेरी सुद्धा लावली। या बैठकीची इनसाइड स्टोरी सध्या जय महाराष्ट्राच्या हाती लागली आहे। या बैठकीमध्ये शरद पवार यांच्यासाठी शिवसेनेची हक्काची खासदारकी जागा सुटल्यानं प्रियंका चतुर्वेदी चांगल्या संतापल्याचं पाहायला मिळालं। संजय राऊतांनी पवारांचं नाव का घेतलं असा सवालही चतुर्वेदींनी उपस्थित केला, अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे। तर राज्यसभेच्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांनी खरगे आणि रमेश चन्नीथाला यांना फोन केल्याचंही समजतं। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहेत। महेंद्र, आपण बघतोय की काल ठाकरेंनी आपल्या खासदारांची एक बैठक बोलवली होती। इन शॉर्ट म्हणजे नाराजीच कमी करण्याचा कुठेतरी प्रयत्न ठाकरेंकडून करण्यात येत होता। मात्र प्रियंका चतुर्वेदींनी जेव्हा राज्यसभेची जागा ठाकरेंनी सोडली याच्यावरून नाराजी व्यक्त केली। एकंदरीत काय घडलं होतं बैठकीमध्ये? उद्धव ठाकरे यांनी ठाकरेंच्या आजाराची बैठक बोलवली होती। शिवसेनेच्या टायगर ऑपरेशन हे जे चालू होतं त्यामध्ये एकनाथ शिंदेंनी दिल्लीत वारी केली होती। दिल्लीत गेले होते तेव्हा असं म्हटलं जात होतं की ठाकरेंचेच खासदार आहेत ते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत। मात्र त्याच कालावधीत अधिवेशन जे आहे ते केंद्रात दिल्लीला चालू आहे आणि संजय राऊत ठाकरे गटाचे खासदार हेही दिल्लीत होते। त्यावेळेस ठाकरेंच्या खासदारांनी जे ते संजय राऊत यांची भेट घेतली होती तेव्हा एक बैठकही संजय राऊतांच्या बंगल्यावर झाली होती। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सर्व खासदारांना तातडीने जे आहे ते मातोश्री या निवासस्थानी त्यांच्या बोलावलं होतं आणि ज्या गोष्टी ऑपरेशन टायगरच्या चालू होत्या त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सर्वप्रथम बैठक घेत मला तुमच्यावर विश्वास आहे, मला एनसीपी भाजपची लोक सांगतात की तुमचे खासदार फुटणार आहेत, पण मला तुमच्यावर विश्वास आहे आणि तुमच्या भरोश्यावर मी ही लढाई लढत आहे। त्यावर पुढे जसं जसं आपण पाहिलं तर राज्यसभेची जी जागा होती त्यावरून प्रियंका चतुर्वेदी यांनी जे ते संजय राऊत यांनी शरद पवारांचं नाव का घेतलं आणि असा सवाल आहे तो उद्धव ठाकरेंना केला होता। यावर उद्धव ठाकरेंनी त्यांना म्हटलं, त्यांना बोलणं म्हणजे काय झालं, मी पक्षप्रमुख आहे आणि त्यांचं बोलणं जे काय असेल त्यावर शेवटी निर्णय मीच घेईल। त्यावर संजय राऊतांची बाजू घेतल्याने उद्धव ठाकरे या सगळ्या गोष्टीवरती एकंदरीत चर्चा झाली होती आणि एक महत्वाचं म्हणजे मराठवाड्यातील एक खासदार आहेत त्यांनी जे ते उद्धव ठाकरेंना असा प्रश्न केला होता की प्रियंका चतुर्वेदी यांना 6 वर्ष संधी देऊन काय उपयोग झालाय। त्यावर जे ते अजून एक बैठकीत मुद्दा महत्वाचा होता तो म्हणजे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात फिरत नाहीत, खासदारांशी संपर्क साधत नाहीत, त्यावर उद्धव ठाकरेंच्या काही मर्यादा आहेत त्यामुळे जात नाहीत। मात्र या अशा बैठकीच्या संजय राऊतांच्या घरी झालेल्या निवासस्थानी दिल्लीतल्या झालेल्या बैठकीत झाल्या होत्या, त्यानंतर एक बैठक झाली होती। एकंदरीत या बैठकीला उद्धव ठाकरेंनी हे खासदारांशी संपर्क केला, मात्र आदित्य ठाकरे हे खासदारांशी भेटले नाही, ते जरा रागात असल्याचं दिसून आलं असं एका खासदारांचं म्हणणं होतं, ही आपल्याला मिळालेली माहिती आहे। बर, पण महेंद्र, आपण बघितलं असेल तर सध्या काय झालेलं आहे की हा वाद आता थोडा थोडा हळूहळू पुढे येतोय, पण ही जी नाराजी होती, हा जो संभ्रम होता, हा कुठेतरी उद्धव ठाकरेंना दूर करण्यात यश मिळालंय का कालच्या बैठकीत? नक्कीच एकंदरीत सर्व खासदारांची बैठक झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार आहेत अरविंद सावंत यांनीही प्रसारमाध्यमांशी जो येतो संवाद साधला होता। त्यावर या अशा गोष्टी काही निरर्थक आहेत त्यामुळे तुम्ही अशा बातम्या पेरू नका असंही त्यांनी सांगितलं होतं। एकंदरीत आता या सगळ्या गोष्टी आहेत त्या या बैठकीत झालेल्या मिळालेली माहितीनुसार आहे। मात्र या सगळ्या राज्यसभेच्या जागेवरून संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यावरती जे ते दोघांची नाराजी दिसून येते। म्हणजे प्रियंका चतुर्वेदी संजय राऊतांवर नाराज आहे कारण ते शरद पवारांचं नाव का घेतात अशा पद्धतीच्या ज्या त्या बैठकीत चर्चा केली होती आणि एकंदरीत या जागेसाठी प्रियंका चतुर्वेदींना मिळवून आदित्य ठाकरेंची मागणी होती। आदित्य ठाकरे सातत्याने या गोष्टी सांगत होत्या की ही जागा आम्हालाच भेटली पाहिजे, मात्र या जागेसाठी शरद पवारांचं नाव आहे ते ठाकरे गटाकडून देण्यात आलं, त्यामुळे प्रियंका चतुर्वेदींना ही संधी मिळाली नाही। प्रियंका चतुर्वेदी त्यापासून नाराज होत्या आणि या सगळ्या गोष्टींवरती आता सगळ्या बातम्या आहेत ज्या आता अशा समोर येताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच, धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।